नमस्कार, मी तृप्ती तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत खमंग व टेस्टी पत्तागोबीचा पराठा। पत्तागोबी आणि शिमला मिर्च मी अशा प्रकारे किसून घेतली आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण आता त्याच्यामध्ये टाकूयात 1 चम्मच कसुरी मेथी, अर्धा चम्मच ओवा, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच जीरा पावडर, एक छोटा अद्रकचा तुकडा मी घेतलेला आहे, 7-8 लसूणच्या पाकळ्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या मी कुटून घेतल्या आहे। लसणचे फत्र काढलेले नाहीयेत आणि मिरच्या सुद्धा कच्च्या आहेत। त्याच्यानंतर पत्तागोबीमध्ये आपण आता पीठ मिक्स करणार आहोत। गव्हाचं पीठ 2 वाट्या आणि अर्धा वाटी बेसन पीठ, आणि लसणचा आणि मिरचीचा ठेचा त्याच्यात टाकणार आहोत। पाणी टाकून मिसळून घेऊयात। हा पराठा खूप टेस्टी होतो। हा पराठा तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये, नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता। थोडं थोडं पाणी टाकून मी भिजवून घेते। बघा, लगेचच हाताला थोडंसं तेल लावून पराठा मी लाटायला घेते। दुसरीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। बघा, असा छोटासा गोळा घ्या, त्याला थोडंसं पीठ लावा आणि पराठा लाटून घ्या। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। पराठा लाटलेला आहे, आता आपण याला छान भाजून घेऊयात। छान तूप किंवा तेल लावून तुम्ही याला छान आलटून पलटून भाजून घ्या। बघा, छान क्रिस्पी भाजून घ्या। रेडी आहे आपला पराठा।